श्री स्वामी समर्थ. आणि कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असतान अशी मी आशा करते. आणि आजच्या आपल्या नवीन टॉपिक म्हणण्यापेक्षा ना एकदम हृदयस्पर्शी कथा आहे. अगदी भरपूर दिवसांपूर्वी, अर्थातच माझ्या लग्ना अगोदर मी ही कथा ऐकली होती. त्यावेळेस या कथेचं इतकं गांभीर्य, त्याचा इतका अर्थ मला समजला नव्हता. परंतु आत्ता या कथेचा अगदी शब्द ना शब्द मनाला भिडतो. काय होतं ना, म्हणजे तुमचा वेळ न घालवता आपण आपल्या कथेला सुरुवात करूयात. एक कुटुंब असतं, दोघे नवरा बायको आणि त्यांची 3 मुलं. 3 मुलं म्हणण्यापेक्षा म्हणजे 3 मुली असतात त्यांना, आणि चौथा तिन्हींच्या पाठीवरती झालेला चौथा छोटा मुलगा. आता भरपूर दिवसांनंतरनं यातल्या त्या दोघे मुली असतात थोरल्या, त्यांची लग्न होतात. लग्न झाल्यानंतरनं त्या त्यांच्या सासरी जातात. वरचेवर येणं जाणं सुरू असतं, सगळं व्यवस्थित असतं. अजून थोड्याशा दिवसांनी तिसरीचं सुद्धा लग्न केलं जातं. तिसरीचं लग्न झाल्यानंतरनं म्हणजे एक 5-6 महिन्यांच्या अवधीनंतरनं सगळं व्यवस्थित असतं. मुलीकडून कसल्याच प्रकारची तक्रार वडिलांकडे नसते की माझ्या असं वागवलं जातं तसं वागवलं जातं, कसलीच नाही. एकदम ज्यावेळेस ती यायची हसतमुखाने यायची आणि तशीच परत जायची. परंतु काय होतं ना की आजूबाजूचे जे लोक असतात तिच्या सासरकडचे, तर त्यांचं म्हणजे त्यांच्या तोंडून सतत तिच्या वडिलांना सांगितलं जायचं की मुलीला व्यवस्थित वागवलं जात नाही, तिचा छळ केला जातो, तिला खूप जाच आहे. आता मग वडील काय करायचे, ह्या पहिल्या ज्या 2 मुली होत्या थोरल्या, त्यांच्याकडे सहसा जायचे नाहीत. परंतु उभ्या का होईना, 1-2 महिन्याने ह्याच्या तिसऱ्या मुलीकडे आवर्जून चक्कर मारून यायचे. आणि तिच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचे नाहीत, तसे मानी होते ते. आणि असंच एकदा सहज म्हणजे पुन्हा एकदा तिच्या शेजारच्या माणसाने हिच्या वडिलांना सांगितलं की अहो काका, तुम्हाला किती वेळा सांगितलं की तिच्याकडे जाऊन येत जा, तिचा प्रचंड छळ सुरू आहे. मग त्यांनी लगेच तातडीने आपल्या मुलीकडे गेल्यानंतरनं अगदी थोडेसे आडबाजूलाच होते घराच्या, तर घरातून प्रचंड कालवा ऐकू येत होता. आता कालवा कसला कालवा, थोडंसं पुढे गेले दबक्या पावलांनी आणि आतमध्ये डोकावलं तर त्यांची मुलगी अक्षरशः विवळत होती. नका मारू मला, नको, माझी काहीच चूक नाही आहे, असं विनवण्या करत होती. आणि त्यांचा जो जावई होता तो अगदी तिला लाथाबुक्क्यांनी मारत होता. आता हे सगळं वडिलांनी स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. आजपर्यंत जे कानांनी ऐकलं होतं ते आता समोर डोळ्यांनी पाहिलं. म्हणजे पायाखालची जमीन सरकली म्हणतात ना तसं. कारण कोणताही बाप झाला, कोणतेही वडील झाले, आपली जी मुलगी असते ना तिला प्रचंड लळा असतो वडिलांना, जिला म्हणजे हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. आणि समोरच्यांकडून तिला अशी वागणूक मिळते, हे ऐकलं पाहिलं त्यांच्या मनाला काय वाटलं असेल. मग ते दबक्या पावलांनी तसेच माघारी आले. जावई होताना त्याला डायरेक्टली कसं म्हणायचं, अहो काय करताय तुम्ही. दबक्या पावलांनी माघारी आले. नंतरनं तिथे ते मोठमोठ्याने खोकू लागले. त्यांच्या खोकण्याचा आवाज ऐकला आणि जावयाला अंदाज आला की बाबा रे, बाहेर कोणीतरी आलेलं आहे. आता ते शांत झाले आणि 2 मिनिटांनी वडील आले होते ते घरात गेले. घरात गेल्यानंतरनं तेथील परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती. 2 मिनिटांपूर्वी घरात काय चाललेलं होतं आणि 2 मिनिटांनंतरनं आपलीच रडणारी विव्हळणारी ही मुलगी अक्षरशः काहीच झालं नाही असं वावरत होती त्या घरात. आणि तो जावई तो सुद्धा काहीच नाही. जी भिवून मुलं आजूबाजूला बसलेली होती ना, तर त्यांना एकदम लाडाने बोलत होता की आजोबांना पाणी द्या असं वगैरे. आता वडिलांच्या तर सगळं लक्षात आलं. वडील एक अर्धा तास ते थांबले, मुलीशी गप्पा केल्या, जावयाशी गप्पा केल्या. आणि मग नंतरनं मुलीला त्यांनी राहून अगदी 2-3 वेळा विचारलं, सांग ना मुली, तुझं नान्न कसं आहे तुझं नान्न. तर मुलगी एकदम एकच उत्तर द्यायची की बाबा तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही माझ्यापेक्षा ज्या दोघी मोठ्या आहेत त्यांचा विचार करा. परत आपल्याला अजून एक छोटासा भाऊ आहे, त्याच्या भविष्याचा विचार करा. आईचं दुखत असतं, तिची काळजी घ्या, माझं कसलंच टेन्शन घेऊ नका, माझं नान्न खूप चांगलं आहे. परंतु हे सगळं म्हणताना ती वडिलांच्या नजरेला नजर देत नव्हती. वडील समजून जायचे. वडिलांनी पुन्हा न राहून जाताना परत प्रश्न विचारला, सांग ना मुली, तुझं नान्न कसं आहे. मुलीने पुन्हा हेच उत्तर दिलं. आता मात्र वडिलांना न राहवता त्यांनी जाताना विचारलं, अगं मुली, परत एकदा सांग, तुझं नान्न कसं आहे. तुझ्या आईने जर विचारलं तर तिला काय सांगू. तर आता मात्र तिने वडिलांच्या डोळ्यात म्हणजे नजरेला नजर मिळवली आणि सांगितलं की बाबा, माझं नान्न कोपराच्या कळीसारखं आहे. वडिलांना तात्काळ त्याचा अर्थ काही
उमगला नाही, परंतु ते निघाले. पाठीवरती शेला टाकला आणि पुढील वाट धरली. आता मुलीच्या घरचं अगदी पाणीसुद्धा न प्यायलेले वडील थोड्याशा अंतरावरती जेव्हा पुढे गेले तर त्यांना तहान लागली. बाजूलाच रस्त्याच्या कडेला एक विहीर होती. हे वडील त्या पायऱ्यांवरनं विहिरीत उतरले, आपल्या दोन्ही हातांची ओंजळ बनवली आणि तिथे पाणी पिऊ लागले. पाणी पिऊन झालं. पाणी पिल्यानंतरनं आपले हात खाली सोडताना डाव्या हाताचा जो कोपरा असतो ना, टचकन दगडावरती आपटला. दगडावरती आपटला तशी जी सनक कोपरातून डायरेक्ट मेंदूपर्यंत पोचली. ना ओरडता येईना, ना कोणाला सांगता येईना, न एकदम जवळच इथं कोणीच आहे, म्हणजे कोणीच नाही आहे की कोणाला सांगायचं. म्हणजे इतक्या वेदना झाल्या, परंतु अतिशय शांत. ओरडता येईनाय, सांगता येईनाय, कोणाला काही बोलता येईनाय. परंतु चट दिशी बापाच्या डोक्यात आलं की आपली मुलगी म्हणली होती की बाबा माझं नाणं कोपऱ्याच्या कळीप्रमाणे. आणि मग त्याच्या लक्षात आलं, जे काही लक्षात यायचं होतं ते आलं. म्हणजे हे तिचंच उत्तर नसावं कदाचित, येथे जगत असलेल्या प्रत्येक गृहिणीचं हे उत्तर आहे की त्यांचं जे नाणं असतं ना कोपऱ्याच्या कळीप्रमाणे असतं. खरंच ज्यावेळेस आपल्या कोपऱ्यात एखादी म्हणजे कोपरा असा टचकन कशाला तरी लागतो ना, त्यावेळेस जी कळ येते त्यावेळेस किती वेदना होतात. परंतु ते सांगायचं कोणाला ना, की समोरच्याला वाटतं बाबा एवढीच आहे, एवढीच तर लागले, अशा काय वेदना झाल्या असतील. परंतु हे जे असतं ना, हे प्रत्येक ज्याचं त्याचंच दुःख असतं थोडक्यात. आणि त्या मुलीचं जे उत्तर होतं ना, ते मला तरी वाटते की येथे असलेल्या प्रत्येक गृहस्वामिनीचं हेच उत्तर असावं. खरंच म्हणजे लग्न झाल्यानंतरनं एखाद्या मुलीला म्हणजे तिच्या माहेरची वागणूक आणि तिच्या सासरची वागणूक यात एकदम जमीन आसमानचा फरक असतो. आता आजकाल म्हणजे काळ बदललेला आहे. म्हणजे बरेच जण अगदी स्वतःच्या व्यवसायापोटी शहरांच्या ठिकाणी जातात. त्यांच्याबरोबर त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था म्हणजे 2 टायमाच्या जेवणाची व्यवस्था म्हणून त्यांची मिसेस, त्यांची बायको, त्यांची अर्धांगिनीसुद्धा त्यांच्यासोबत जाते. ती कदाचित अशा बऱ्याच महिलांना या जाजातून सुटतात आरामात. अगदी त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जगता येतं. परंतु अजूनही गावाकडे जर पाहायला गेलं तर ही जी अशी वृत्ती असते ना, म्हणजे काय एकदम म्हणजे लग्न झालंय म्हणजे ती जी मुलगी असते ना ती काही तुमची नोकर नसते. तुम्ही उठ म्हणलं की उठायला आणि बस म्हणलं की बसायला. अर्थातच ती तिच्याप्रमाणे तिच्या म्हणजे कार्यक्षमतेपेक्षा जास्त तुमच्यासाठी राबत असते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तिच्या हाताला आराम नसतो. मग तुम्ही पण थोडासा तिचा विचार करत जा ना. जर दोघांनी एकमेकांचा विचार केला, कुटुंबातील सगळ्यांनी एकमेकांना जर समजून घेतले ना, तर खरंच जे जगणं आहे ते अजून सोपं होईल, जगताना आनंद येईल. त्यामुळे ही जी कथा आहे भरपूर दिवसांपूर्वी ऐकली होती, परंतु आता खरंच तरी आता नशीब, आता काळ बदललेला आहे, भरपूर बदलला आहे. आता बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच गृहस्वामिनींना त्यांच्या मनाप्रमाणे काय म्हणतो म्हणजे काम करण्याची संधी मिळते. मनाप्रमाणे त्यांना बोलण्याचा जे काही त्यांच्या मनात आहे ते बोलण्याची त्यांना संधी मिळते. तसं पूर्वी नव्हतं बरं का. पूर्वी म्हणजे मी अक्षरशः माझी आई, अजून माझ्या आईसारख्या कितीतरी आजूबाजूच्या काकू या सगळ्यांचं आयुष्य अगदी जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. परंतु खरंच आणि हो, कशी होती ही कथा, तुम्हालाही याच्यात काही सत्य जाणवलं का, आठवलं का काहीतरी, आणि आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मुळीच जाऊ नका. असंच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.